नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आपण आहे ते वेगवेगळे नवीनच ब्लॉग्स आहे ते बनवत असतो. आजचा जो माझा ब्लॉग्स आहे तो पुणे या ठिकाणी आळंदीमध्ये संग्राम बापू भंडारे यांनी विकास लावांडे यांच्यावरती आहे ते शाई फेक आहे ती केलेली आहे. म्हणजे हा प्रकार जो झालेला आहे तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत निंदाजनक हा प्रकार आहे. पण नेमका हा प्रकार का झालेला आहे तर विकास लावांडे यांनी सांप्रदायिक या विषयावरती आहे ते भाष्य केलेलं होतं. वारकऱ्यांना आहे ते संप्रदायातले घुसखोर अशा पद्धतीची व्याख्या आहे ती त्यांनी केलेली होती. याच्यामुळे आहे ते एक पद्धतीचा वादंग आहे ती निर्माण झालेला होता. आणि याच्यात निषेधार्थ संग्रामबाबू भंडारे जे कीर्तनकार आहेत त्यांनी आहे ते यांच्यावरती आहे ते शाई फेकाचा आहे तो प्रकार आहे ते केलेला आहे. काही व्यक्तींनी याचा निषेध केलेला आहे तर काही व्यक्तींनी याचा आहे ते समर्थन केलेलं आहे. संग्रामबापू भंडारे एक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या किंवा वारकरी संप्रदायांचे जे कीर्तन आहे ते पूर्ण महाराष्ट्राभर देण्याचं ते काम करतात. आणि विकास लवांदे हे जे आहेत हे शाहू फुले आंबेडकर चळवळीमधले एक कार्यकर्ते आहेत किंवा या विषयावरती व्याख्यान देणारे ते एक वक्ते आहेत. लोणी काळभोरच्या आसपास ते एका कार्यक्रमामध्ये ते जात होते तर 3 गाड्यांमधून आलेल्या 15 लोकांनी आहे ती त्यांच्या अंगावरती आहे ती शाई फेक केलेली आहे. आणि त्यांना वारकरी संप्रदायाबद्दल जे काही त्यांनी घातक विधानं केलेली होती त्याची माफी मागा असा आदेश आहे ते त्यांना देण्यात आलेला आहे. आता हा वाद आहे ते पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये आहे ते दोन्हीकडल्या व्यक्तीवरती याबाबत तक्रार करण्यात आलेली आहे. आता आपणास पाहता येईल की नेमका हा याच्याबाबत आहे ते काय पोलीस आहे ते मार्ग आहे ते काढतात. पण वारकरी संप्रदायांची जी काही बदनामी किंवा वारकरी संप्रदायावरती जे काही कीर्तनाद्वारे असेल काही चुका होत असतील किंवा काही टीका करत असेल तर या पुरोगामी महाराष्ट्राने ते एकत्र बसून याच्यावरती तोडगा काढणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं असे आहे ती वाद निर्माण होतात. कुठल्या संप्रदायावरती ही टीकाही करू नये आणि कुणी जर टीका केली असेल तर त्यांना समजून घेऊन किंवा जे टीका झालेली आहे त्याच्यात ती पुन्हा होऊ नये किंवा योग्य काय अयोग्य काय याच्यावरती चर्चा होऊन मार्ग काढावा अशी एक विनंती व्यक्त करतो. कारण महाराष्ट्रामधले जे प्रश्न आहेत ते वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या वेगवेगळ्या प्रश्नामध्ये हे नवीन प्रश्न निर्माण होऊन महाराष्ट्राची जी दिशा आहे ते चुकण्याचं काम आहे ते काही दिवसापासून आहे ते होत आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. माझी विनंती आहे की माझा हा ब्लॉग्स कसा वाटला याच्याबद्दल आवर्जून सांगा आणि तुमचं मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आहे ते नोंदवा. कुठल्याही लोकांच्या भावना दुखवण्याचा हा हेतू नाही आहे. पण आपल्यालाही कुठे वाद निर्माण होत असेल, आपल्या महाराष्ट्राचं वातावरण बिघडत असेल तर होऊ नये याच्यासाठी काय प्रयत्न करता येईल याच्यासाठी ते प्रयत्नशील राहावं लागेल. माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.